चकलीचं पीठ फक्त हे डाळ तांदूळ असं टाकून आणि दळून घेतलेले आहे. तर आम्ही सामान मागवतो ना तिथून मी हे पीठ मला आलं आहे. तिथं बनवून बघा म्हणे कसं आहे. तर छान बनले आहेत पीठ छान आहे. चकल्या छान बनल्या आहेत पीठ बोलते. तर मी हे पीठ तुम्हाला दाखवते. तर मी हे 1 किलो मागवलेलं. तर अर्धा किलोचं बघितलं मी तर कसे बनतात काय बनतात म्हणून म्हटलं अर्धा किलोचं पहिले बनवते. तर अर्धा किलो पीठ घेतलं आणि एक असं बाऊल घेतलं मी. ते बाऊल भरून बघितलं तर पीठ एका बाऊलमध्ये बरोबर आलं अर्धा किलो पीठ. तर एक बाऊलच्या हिशोबानं मी पाणी घेतलं आणि त्याच्या हिशोबानं मी मीठ हळद सगळं मसाला घातला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि चकल्या पण आता दाखवलेत मी तुम्हाला खुसखुशीत झाले आहेत. आणि हे नंतर बनवणार आहे. मी म्हणले अर्धा किलो पहिले बघून बनवते. आता मी मला बनवता आहे ना म्हणजे शोल्डर पेन होऊन गेलं आहे. खूप दुखायला लागलं आहे. असे शोल्डर आहेत ना वरती खालती होतात. तर मला खूप त्रास होतो आहे. तर मी आता बनवलं आणि आता खाटावर येऊन पडते. तर मी म्हणलं तुम्हाला पहिले सांगून देते. थोडं मी एकटी पडते ना मग सगळंच काम खूप भारी पडून जातं मला. सकाळपासून चालू होतं तर रात्रपर्यंत हे करते कर. तुम्हाला ते माहिती आहे ना घरचं कामं कसे असतात. मी लाईव्ह येणार आहे उद्या किंवा परवाच्या दिवशी. माझी 5वीची एक्झाम चालू आहे म्हणून मी थांबले. काल पण मी बोलले तुम्हाला. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला SK कुकिंगला सपोर्ट करा प्लीज. सपोर्ट करा आणि शेअर सबस्क्रायबर करा लाईक करा. गेल्या टायमाला किती चांगला रिस्पॉन्स आलेला. आता पण तसाच रिस्पॉन्स द्या मला. आता मी परत चालू केलं आहे म्हणजे 2-3 आठवडे झाले टाकलं नाही आहे मी. आता परत चालू केलं आहे. आता जसं मला बरं वाटेल तसं मी बनवणार आणि दाखवणार. आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कुठली रेसिपी बघायची ते मी दाखवणार तुम्हाला. तर आता हे चकलीचं होतं म्हणून मी दाखवलं आहे तुम्हाला. थँक्यू. SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपला दुसरा फराळ आहे चकलीचा. आता ताटाला ठेवलं आहे मी. एक बाउल भरून मी पाणी घेते. आता पाणीला उकळी येऊ देऊया. आणि तेच बाउलनं मी पीठ घेतलंय चकलीचं. आता याच्यात आपल्याला मसाला घालायचा आहे. आता पाण्यात आपण तेल टाकूया. आता हे माझ्याकडे अशी फळी आहे. दोन पळ्या भरून टाकले आहेत मी. आता पाणीला चांगलं उकळी येऊ देऊया. आपलं पाण्याला उकळी आली आहे. आता मी तुम्हाला दाखवते. ही तिखट मिरची 2 चमचा घेतली आहे. आपला खायचा चमचा 2 चमचा भरून घेतलाय. अर्धा चमचा ओवा घेतलाय. 2 चमचे भरून मीठ घेतले. तीळ घेतली. हिंग घेतले आणि हळद अर्धा चमचा घेतले. मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचंय. कारण की मी जिथून सामान मागवते ना तिथून मला चकलीचं पीठ मागवलंय मी. आमचं पीठ येतं ती वाशीवरनं. तर ही मी पण पहिल्यांदा बनवते. खाली पीठच आहे. मसाला आपल्याला घरी घालायचा आहे त्याच्यात. तर मी हे बनवते. फर्स्ट टाइम आहे माझा. तर आता हे आपण याच्यात टाकून देऊया. आता याला कालवून घेऊया. आता हे पीठ घालूया आपण. गॅस कमी करूया.
हे जेवढं पाणी ठेवलं तेवढंच पीठ आहे. आता याला जरा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून देऊया. आता ह्याला मी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवून दिलेलं. आता आपण काढून घेऊया. गरमच आहे अजून. थोडासा गरम पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचंय आपल्याला पीठ. पीठ गरम आहे, मिक्स करून घेऊया. हा हा हा. हे बघा बरोबर माप होतं, परफेक्ट. पाण्याची गरज नाही लागली. मी जेवढं पाणी घेतलंय 1 बाउल भरून, असं मळताना जर लागलं तर थोडंसं हातावर घेऊन लावायचं. आता हे पीठ आहे, अर्धा किलो पीठ आहे. तर मी अर्धा किलो पिठाला बाउलमध्ये मोजून घेतले किती बाउल आहे, म्हणजे मग आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो. ते अर्धा किलो पीठ 1 बाउल भरला. एक कुठलं पण भांडं घ्यायचं आणि मोजून घ्यायचं त्याच्यामध्ये. कलर बघा किती सुंदर आलाय. चकल्या किती सुंदर बनतील अजून. पीठ बघा आपलं मळून झालंय. आता चकल्या पाडायला घेऊया आपण. आधी तेल ठेवते गरम करायला. माझं तेल पण गरम झालं नाही. कधी स्टोरी टाकते थांब. आले दिवाळी. तू इतकंसं गाणं टाकलं होतं? तेवढंच गाणं आहे. कितलंसं गाणं होतं ते? 1 मिनिटाचं. वळण सोडून जायचं पडेल. दिवाळीचं गाणं बघून असं वाटलं मस्त. आणि नंतर मला असं काय वेगळे आण वरती. मला चकली टाकते मी. बघूया आपलं तेल तापलं का. तेल छान तापवून गेलंय बघा. आता हे चकली आपण टाकूया. तर कढई तुमच्या हिसाबानं मोठी छोटी असेल त्या हिसाबानं चकल्या टाकायच्या. चकल्या अशा गरगर फिरल्या पाहिजे व्यवस्थित.
पटकन चमचा घालायचा नाही. चपली माझ्या मुलगा पाडून देतोय. मी तळायला उभी राहिली आता. आता आपण त्याला पलटी मारूया. काय बोलते बाकी? चकल्या बघा छान असे झाले. आता काढून घेऊया आपण. बाकीचे पण असेच तळून घेऊया. चकल्या बघा तयार झाले आहेत छान. अशा खुसखुशीत झाल्यात मस्त.